चॅनल. मी स्वाती, माझ्या वी कुराडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आणि आपण जे ना याआधी या भरपूर 2-3 व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की माझ्या इथे ना एका कुंडीमध्ये जे एक चिमणी आहे ना, एक घरटं तयार करत आहे. तर त्याचेच आज तुम्हाला माझा व्हिडिओ आज मी इथून स्टार्ट करते का तर कारण आज तिनं जे आहे ना ते घरटं खूप मस्त आणि मोठं असं विणलेलं आहे आणि मी त्याचेच अपडेट तुम्हाला देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे ना मी इथून स्टार्ट केलेला आहे. तो चला मग तुम्हाला पण दाखवते तिने किती छान विणकाम केलंय ते. आणि इथं आमच्या बसलेल्या आहेत लुसी मॅडम. हे लुसी, तुला फोटो नाही काढायले मग मम्मी, फक्त बघ ना माझ्याकडे. तुझे डोळे दाखवत आपण ह्यांना. बघ लुसी, नाही मी लाडाला नाही बोलवलं. बस बस, सिट सिट. ही आमची आहे लुसी. हिच्या डोळ्यांचा कलर खूप क्यूट आहे. आणि ही आहे ब्लॅक लॅब आणि बदमाश लॅब आहे आमची. आपण काही जास्त छेडणार नाही होता ना, फक्त पाहणार आहे की मध्ये अंडे वगैरे काही दिलेत का तिने. किती प्रॉपर तिनं घर बांधलेलं आहे बघा. मध्ये आहे ना पूर्ण बिनकाम केल्यासारखं तिनं घर बांधलेलं आहे. ह्यांच्यामध्ये ही एक वेगळीच कला असते की घर किती प्रॉपर बांधलंय ना. पहा की एक पूर्ण अशी ना खोली तयार केल्यासारखी केलेली आहे तिने. प्रॉपर असं गोल राऊंड आलेलं आहे मधून. आणि माझं हे झाड आता झालं याचं खतम, मरायला आलेलं आहे हे. याला खूप दिवसापासून पाणी पण दिलं नाही मी. बघू आता काय. जाऊ द्या, तिची खूप मेहनत आहे याच्यामध्ये आणि आपण ती खराब करायला नको. आणि खूप चांगल्या पद्धतीनं घर बांधलेलं आहे. ह्यांचं एक या गोष्टीसाठी इतकं नवल केलं तरी कमीच, कारण तिनं इतकं व्यवस्थित बांधलेलं आहे ते घर. म्हणजे मधून असं पूर्ण प्लेन आहे. तिने गवतानीच ते प्लेन बनवलेलं आहे आणि असं राऊंड शेप आलेला आहे पूर्ण ह्याला. खूप सुंदर घर बांधलं तिनं. आणि मला ही पूर्ण जी प्रोसेस आहे ना हिची पाहायची होती, म्हणूनच मी आहे ना की एका कुंडीचं माझ्या बलिदान दिलेलं आहे. सो आपण पाहूया आता की याच्यामध्ये ती अंडे वगैरे कधी देईल काय नाही. आणि मी पाहिले तिला की ती चिमणीच आहे, छोटीशी जी चिमणी असते ना ती आहे. आणि तीच याच्यामध्ये आता पिल्ले देण्यासाठी रेडी होत आहे आणि ती तिची प्रिपरेशन करत आहे. आणि हे आहे म्हणजे पनीरचं प्लांट. हे बघा, इथं ना याला प्रॉपर ऊन मिळते म्हणून याचा कलर छान येत आहे. आणि याला ऊन मिळालं नाही ना की मग हे याचा कलर आहे ना डल पडायला लागतो. आणि हे कोलियसला आहे ना तुम्हाला जर बुशी बनवायचं असेल ना तर जे काही त्याचे नवीनवाले जे असे छोटेवाले प्लांट्सला न्यूज येतात ना ते असे कट करून टाकायचे, म्हणजे त्या प्लांटला आहे ना दुसरीकडून उगवण्याचा चान्स मिळतो. सो मी जेव्हाही ह्याला नवीन काही येतं ना तेव्हा मी त्याला कट करते, कारण मला ह्याला पूर्ण बुशी बनवायचं आहे. आणि मी याच्यासाठी मोठीसुद्धा कुंडी आणणार आहे. हे बघा, मी एकच लावलं होतं, याच्यामध्ये आहे ना 2 झालेले आहेत तयार. ह्याला कलर पहा किती डार्क आहे ॲज कम्पेअर टू ते जे मी आणलं ना त्याला, कारण प्रॉपर ऊन मिळालं नसेल मी म्हणूनच त्याचा कलर तेवढा डल झालेला आहे. काही नाही, आपण त्याला करून टाकू. ओके, आता सध्या तरी माझ्याकडनं जास्त मोठी अशी कुंडी नाही आहे. तर ह्याच्यामध्ये आपण सध्या लावून टाकूया, म्हणजे कसं कमीत कमी त्याची ग्रोथ तरी छान होईल ना. आता याला डिस्टर्ब न केलेलंच बरं. ऑलरेडी ते खूप सर्वाईव्ह करत आहे बिचारा. तर त्याच्यासाठी ना जसं आहे तसंच त्याला आहे ना फक्त या कुंडीतून त्या कुंडीमध्ये आहे ना या पॉटमधून त्या पॉटमध्ये आपण शिफ्ट करून घेतलं का तर नको, म्हणजे त्याला ऑलरेडी त्याला भरपूर त्रास झालेला आहे. आणि त्याला आता ट्रोमामध्ये पाठवणं पण आपलं चुकीचं, म्हणून मी याला मस्त याला छोट्याशा पॉटमध्ये सध्या तरी याला छोट्या पॉटमध्ये ठेवते. पण जशी जशी याची ग्रोथ होईल ना तसं तसं त्याला ना मस्त एका मोठ्या पॉटमध्ये आपण शिफ्ट करूया.
आणि परवा जे आपण हॉस्पिटलमधून येताना आपल्याला हे जे कोलियसचे 2 वेगवेगळे प्लांट्स जे आपण एका शाळेजवळून घेतले होते ना, ते येथे खूप छान ग्रो झालेले आहे. आणि तिथं आहे ना एका सिमेंट रोडवर आहे ना फक्त मुळ्या पसरवून ते स्प्रेड झालेले होते. त्याला आहे ना म्हणजे असं माती वगैरे काहीच नव्हती लावलेली. हे असेच फक्त अद्दर असे लागलेले आहेत हे झाड. ह्यांना काही पुरेपूर अशी माती मिळाली नाही आहे, काहीच नाही. खूप छान पद्धतीने. आणि याला खाली इतक्या साऱ्या मुळ्या आहेत ना, हे बघा. आणि माझं हे जे कोलियसचं प्लांट आहे ना, हे फेवरेट प्लांट आहे. मी याला आतापर्यंत किती वेळेस तरी विकत आणलेलं आहे आणि ते जास्त वेळ ग्रो पण झालेलं नाही आहे. आणि एक वेळेस तरी माझ्या हस्बंडमुळे ना ते कुंडीसुद्धा आहे ना खाली पडली होती. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या. पण खरंच हे झाड ना ग्रो झाल्यानंतर खूप छान दिसतं. आता सध्या तरी याचा आहे ना कलर थोडा फेंट झालेला आहे, पण याचा कलर जे आहे खूप डार्क होतो. आणि याला प्रॉपर सनलाईट जर मिळाली ना तर हे खूप छान ग्रो होतं. असं कुठूनच खराब नाही आहे, काही नाही. खूप हेल्दी प्लांट्स आहेत हे दोन्ही सुद्धा. आणि मी भरपूर आणले होते, तर मी आता काही आहे ना घरी पण दिलेत, म्हणजे सासरी पण दिलेत. तर तिथं सुद्धा लावायचे होते मला, म्हणून तिथं सुद्धा दिले. मी आणले तसे आहे ना त्याला फक्त पाण्यामध्ये ठेवलं, कारण ते झाड ट्रोमामध्ये जायला नको होतं मला, म्हणून मी त्याला फक्त पाण्यामध्ये ठेवलं. तर तरीसुद्धा त्याची ग्रोथ खूप छान चालू आहे. हे बघा. आता माझ्याकडे तरी सध्या कुंड्या नाही आहेत, तर ज्या कुंड्या आहेत ना माझ्याकडं रिकाम्या, मीन्स त्यातले काही प्लांट्स व्यवस्थित नव्हते असे काही कुंड्या आहेत ना, त्या कुंड्यांमध्येच मी आता हे ॲडजस्ट करून टाकते. आता मला अजून थोड्याशा कुंड्यासुद्धा आणावं लागतील. ह्याच्यासाठी जर वेगळी कुंडी मिळाली असती तर माझं बेटर काम होतं, पण आता कुंडी नाही आहे माझ्याकडे, कुठलीच रिकामी कुंडी नाही आहे. हे कारण खूप जास्त प्लांट्स आणणं आणि लावणं चालू आहे माझं इतक्यामध्ये, असं माझ्याकडे कुंडी तरी नाही आहे. तर ह्याच्यातच ह्याला ॲडजस्ट करते. आणि जशी जशी ह्याची ग्रोथ होत जाईल ना तसं तसं मी ह्याला तसं एखाद्या पॉटमध्ये आहे ना शिफ्ट करून टाकूया. ह्या झाडाला आहे ना कोलियसला प्रॉपर असं ऊन लागतं, तरच त्याचा कलर जे आहे ना ते मेंटेन राहतो, नाहीतर त्याचा कलर आहे ना असा डाऊन होत राहतो. आणि हे 2 प्रकारचे आहेत ना कोलियस आहे. हे या कोलियसमध्ये आहे ना थोडासा पिंकिश शेड असतो सेंटरला, आणि हे जे कोलियस आहे ना ह्याला साईडला ग्रीन आणि सेंटरमध्ये डार्क असा मरून कलर येतो. तर खूप छान दिसते ते. पण ऑलरेडी माझ्याकडे आहे ते, पण आपल्याला फ्री झाड मिळू लागल्यावर आपल्याला नको असं वाटते का, मग आपण पटापट उचलूनच घेतो. मीच नाही तर सगळेजण हेच करत असतील. जिथं आपल्याला प्लांट मिळालं ना तिथं आपण हात मारतोच, कारण जेवढे प्लांट असेल, प्लांटचं क्रेज खूप जास्त असतं. आणि प्लांटचं वेड ज्याला लागलेलं आहे ना तोच माझ्यासुद्धा भावना समजू शकतो. हे पाहता 2-3 पॉटच आपले रिपॉटिंग करणं झालं, आणि एवढा घाण झालेला आहे. आणि नाही तरी पावसामुळे भरपूर घाण झालं होतं. तर आता त्याला क्लीन पण करून घ्यायचं आहे. चला क्लीन करूया. हे बघा, आमचा फॅन पण ठीक होऊन आलेला आहे, पण याला काय वर लावण्याचा मुहूर्त येत नाही आहे. आणि इथं आहे ना हे आमचं डेकोरेशन जे केलं होतं त्याचं पूर्ण सामान इथं पडलेलं आहे. घर पूर्ण अस्ताव्यस्त झालेलं आहे. आता याला व्यवस्थित करायचं आहे. चला आता